नमस्कार मित्र मंडळी, आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मी आता नरसेवाडीमध्ये आहे। मी इथे दत्त मंदिरामध्ये आलो होतो आणि इथे आल्यानंतर मला समजलं की या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खिद्रापूर म्हणून एक गाव आहे आणि या गावात एक महादेवाचं अतिप्राचीन मंदिर आहे। इथे दगडी शिल्प आणि ऐतिहासिक वारसा जपलेला आहे आणि या मंदिराचं नाव आहे कोपेश्वर मंदिर, म्हणजे हे महादेवाचं मंदिर आहे। तर मला असं वाटलं की जाऊन येऊया, बघूया आपण नेमकं काय आहे इथे। सर्वजण सांगतात की एवढं छान मंदिर आहे आणि तिथली शिल्प पण छान आहेत। तर माझ्या या प्रवासात मला असं वाटतं की तुम्ही पण माझ्यासोबत असावं, मी तुम्हाला पण घेऊन जाणार आहे या ब्लॉगच्या निमित्ताने। तर सुरुवात करूया आजच्या या प्रवासाला आणि माझ्यासोबत राहा आजचं हे मंदिर पाहण्यासाठी। चला तर मग सुरुवात करूया। कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात कृष्णा नदीच्या काठावर वसलेले कोपेश्वर मंदिर आणि इथून या नरसोबाच्या वाडीपासून एकंदरीत 18 ते 22 किलोमीटर अंतर असेल। 12व्या शतकातील अप्रतिम शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना इथे आहे। शिलाहार राजा गंधरादित्य यांनी बांधलेले हे मंदिर भगवान शिव अर्थात कोपेश्वर आणि श्री विष्णू यांच्या एकत्रित पूजेसाठी प्रसिद्ध आहे। मित्रांनो, हे आहे कोपेश्वर मंदिर। साधारण 800 ते 900 वर्षापूर्वी बांधलेले हे मंदिर महाराष्ट्रातील सर्वात सुंदर प्राचीन मंदिरापैकी एक मानले जाते। मंदिराच्या बाहेरील भिंतीवर केलेली दगडी कलाकुसर पाहून त्या काळातील कलाकारांचे कौशल्य लक्षात येते। प्रत्येक दगडावर कोरलेली शिल्पे एखाद्या पुस्तकासारखी वाटतात। देव, देवता, नर्तक, योद्धे आणि विविध प्रसंग इथे दगडावर जिवंत केल्यासारखे दिसतात। आता आपण पोहोचलो आहोत या मंदिराच्या सर्वात प्रसिद्ध भागात। याला स्वर्ग मंडप असे म्हणतात। छताच्या मध्यभागी हा गोलाकार उघडा भाग आहे, यामुळे इथे उभं राहिल्यावर थेट आकाश दिसतं। म्हणूनच या जागेला स्वर्ग मंडप म्हणत असते। आधुनिक साधनांशिवाय अशी रचना उभारणे हे स्वतःमध्ये एक आश्चर्य आहे। या मंडपातील खांब, त्यावरील नक्षीकाम आणि संपूर्ण रचना पाहिली की हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ नसून स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे असं जाणवतं। स्वर्ग मंडप का बांधला गेला याचे ठोस उत्तर इतिहास सुद्धा देत नाही। काहींच्या मते तो पृथ्वी आणि स्वर्ग यांच्यातील दुवा दर्शवतो, काहींच्या मते येथे विशेष धार्मिक विधी होत असत, तर काहींच्या मते नैसर्गिक प्रकाश मंदिरात आणण्यासाठी ही रचना करण्यात आली असावी। कोपेश्वर या नावामागेही एक कथा सांगितली जाते। माता सतीच्या निधनानंतर भगवान शिव अत्यंत क्रोधित झाले होते आणि त्यांच्या कोपामुळे या मंदिराला कोपेश्वर हे नाव पडले असे मानले जाते। आज इतकी शतके उलटून गेली तरी मंदिर आपल्या इतिहासाची, कलेची आणि श्रद्धेची साथ देत उभं आहे। खरंच मी नरसोबाच्या वाडीत ऐकलेली एक गोष्ट मला या अद्भुत मंदिरापर्यंत घेऊन आली आणि कोपेश्वर पाहिल्यानंतर असं वाटलं की इतिहास फक्त पुस्तकांमध्ये नाही तर अशा वास्तूंमध्ये आजही जिवंत आहे। हे पाहिल्यानंतर ना एक अद्भुत मंदिर पाहिल्याचा मला अनुभव आला आणि कोणाला जर यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की सर्वांपाशी शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।